रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आज महाराष्ट्रभर आम्ही मोठं आंदोलन उभा करणार। आमचे राजे शिर्के घराणे चित्रपटातल्या कुठल्या याच्यावर तुमचा काय आक्षेप आहे? तुम्हाला असं वाटतं की ते चुकीचं आहे? बघा, त्याच्यामध्ये खूप काही त्यांच्यात संभाषण झाले, खूप वेगवेगळ्या पद्धतीने चुकीचे संभाषण केले। आज महाराणी येसूबाईंच्या तोंडावून सांगितलं की असे भाऊ कुणाच्याही दुश्मनाच्या घरात सुद्धा जन्माला येऊ नये। हे खूप पोचणारे टोचणारे आम्हाला हृदयात म्हणजे खूप वेदना देणारी गोष्ट आहे। त्यानंतर त्यांनी डायरेक्ट राजे शिर्के घराण्यातला व्यक्ती त्यांना वाट दाखवते की शिवराय छत्रपती संभाजीराजांना पकडण्यासाठी या रस्त्याने जा, असं पकडा, इकडे जा, तिकडे जा, असा कुठला संदर्भ घेऊन त्यांनी दाखवले हे आम्हाला पाहिजे। बाकी गोष्टी पण अजून एक मी त्याच्यामध्ये याच सीनवर आक्षेप तुमचा होता का? अरुण तोडणीची जी सीरियल आली होती त्यात देखील गणेशराजांना त्याच भूमिकेत दाखवले त्यावेळेस नाही या ऐका, या आधी चित्रपट छावा चित्रपट 2-3 निघलेले आहेत। ऐका, जस्ट छावा सिरियलच्या वेळेस आम्हा प्रत्येक राजे शिर्क्यांना विश्वासात घेऊन घेतलं होतं। तिथं आम्ही पण विचारलं होतं की हा चित्रपट छावा म्हणजे छत्रपती धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजे सिरियल, ह्या सिरियलच्या विषयी आम्ही सर्व महाराष्ट्रातले तमाम आम्ही वेगवेगळ्या विभागातले संस्थानिक आहोत। आज आम्ही महाराष्ट्रात आलोय। मी किल्ले धर्मवीर बहादूरगडचा संस्थानिक आहे। तिथं आमच्याकडे 360 एकराचा किल्ला आहे आणि बाकी तिथं आम्ही कसे गेलो काय गेलो हे छत्रपती संभाजीराजांना सोडवण्यासाठी आम्ही तिथं आमचे घराणे गेले होते। बाकी आमचे वेगवेगळे पसरणे असो, बाकी असो, साताऱ्याचे असो, नागपूरचे असो, सगळे वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही इथं आले महत्वाचे लोक। मला असं वाटतं त्यावेळेस ज्यावेळेस धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजे ही सिरियल होताना अमोलजी कोल्हेंनी खूप सुंदर पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला। बघा, दबाव आहे, सगळ्या गोष्टी आहे, आम्ही दबाव म्हणत नाही। इतिहासाप्रमाणे आपण घ्या, इतिहास योग्य तो समाजापुढे देशापुढे आणा, या जगापुढे आणा, परंतु इतिहासात तोडफोड करून समाजात दूषित वातावरण करू नका असं मला वाटतंय। नाही आम्हाला कुणी टार्गेट करतं ह्यापेक्षा उत्तेकर जे दिग्दर्शक आहे आणि छावा कादंबरीचे प्रकाशक आणि जे आज लेखक नाहीत, परंतु आम्ही त्यांना पण लीगल नोटीस दिली आहे। छावा कादंबरीच्या प्रकाशकाला आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सेन्सर बोर्डसह सर्व प्रशासकीय विभागाला आम्ही विनंती केली आणि त्यांना नोटीस पण दिली आहे। लीगल नोटीस देऊन सांगितलंय की ह्याचा आम्हाला पुरावे पाहिजेत किंवा बाब दाखवू नाही तर श्राद्ध करा। आम्हाला फक्त पुरावे पाहिजेत, आम्ही चुकलो कुठं। पण आता हे चित्रपट आपले दाखवलं, तुमचा त्याच्यावर आक्षेप आहे। तुम्हाला पिढ्यानपिढ्या तुमच्या वरिष्ठांनी, तुमचे आजोबा असतील, यांनी काय स्टोरी सांगितली होती, काय सीन होता तो? बरोबर, मुख्य बघा, बऱ्याचशा गोष्टी आहेत जे आता काही डायरी आहेत मार्जिन वगैरेच्या, त्याच्यामध्ये असं दाखवतंय की कोणी कारकून आहे, कोणी चिटणीस आहे, पण आम्ही कुणाचं नाव घ्यायचं नाहीये आणि कुणाच्याही बोलण्यावर आम्ही कुणाला आहात करायचे नाही। हे एक संशोधनाचा भाग आहे। आम्ही बोलण्यापेक्षा आमचे पूर्वज म्हणले की आपण छत्रपती संभाजीराजांसाठी लढलो। जसं मी किल्ले धर्मवीर बहादूरगडचा संस्थानिक असल्यामुळे आम्हाला म्हणले की आम्ही बहादूरगडवर ज्यावेळेस 15 दिवस छत्रपती संभाजीराजांना 15 दिवस डांबून तिथं कैद करून त्यांना हाल केले होते, त्यावेळेस आम्ही सोडण्यासाठी वेगळ्या पद्धतीने गेलो। वडूर असो, तुळापूर असो, वेगळ्या पुरंदर असो, या सर्व ठिकाणी शिर्के घराण्याचे वंशज उपलब्ध आहेत। कारण तिथं जाताना आम्ही छत्रपती संभाजीराजांना सोडण्यासाठी तिथं पोहोचलो होतो। आणि आता ह्या संशोधनाचा भाग आहे। मी म्हणतो इतिहास संशोधन चांगलं व्हावं, समाजामुळे योग्य इतिहास व्हावा, कारण पुढची पिढी हा सगळं संपणार आहे। कारण इतिहास हळूहळू सगळा फोडला जातोय। आज तुम्ही बघताय सोशल मीडियामध्ये नवीन येतात आणि हे चित्रपट, पर उद्या येणारी पिढी काय म्हणणार, चित्रपटच हा इतिहास असतो। कारण आज कुठल्या तरी कादंबरी इतिहास बनतोय तर उद्या चित्रपट इतिहास होईल। आणि नाही दाखवली। मी काय म्हणतोय, ज्या वेळेस आता बघा, आम्ही माहिती अधिकाराखाली काही गोष्टी काढल्या होत्या। आम्ही पुरातन इथं आमचे शिवाजीराजे शिर्के सुद्धा आहेत, जे की इतिहास संशोधक लेखक आहेत, खूप मोठे, त्या विषयावर खूप मोठं संशोधन झालंय। लक्ष्मणराजे शिर्के आहेत, त्यांनी पण याच्यावर खूप मोठे प्राध्यापक आहेत, त्यांचे पण संशोधन झालंय। इथं शिवाजीराजे शिर्के ज्येष्ठ पत्रकार आमचे आहेत, त्यांना बसायला जागा नसल्यामुळे सॉरी, तुम्ही काका पुढे यावं असं मी विनंती करतो। परंतु ह्या सगळ्या संशोधनामध्ये शिर्के घराणं दोषी नाहीये। बघा, त्याच्यामध्ये आम्ही माहिती अधिकारात पुरातन विभागाचा आणि महाराष्ट्र शासनाच्या
पुरालेख विभागामध्ये आम्ही विनंती केली की असे काही पुरावे तुमच्याकडे काही सापडतात का, काही संदर्भ असले तर आम्हाला द्या. तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की असले कुठलेही पुरावे आमच्याकडे उपलब्ध नाहीत. मग इथून पुढे जर असतील तर का नाही बनावट असू शकतात. कारण हे 2009 27 जुलै 2000 माहिती अधिकाराच्या माध्यमातून हे काढलं. हो, आम्ही वेळोवेळी ह्याच्याविषयी आम्ही आक्षेप खंडन करतो. हे त्याच्यानंतर कंटिन्यू आहे, याच्यानंतर चालूच आहे आमचं. कारण प्रत्येक वेळेस आता कोण युट्यूब चॅनल बोलतोय, कोण हिंदीवाला कोणतरी असं आहे की लाखो मिलियन युट्यूब चॅनलचे आजकाल खूप मोठे फॅन आहे. तर ते लोक अचानक ते दाखवतात कुठं कंटेंट्स मध्ये. त्यांना तुम्ही युट्यूब गुगलवर सर्च केलं, विकिपीडियामध्ये सर्च केलं तर ते टाकलेला, कारण त्यांनी फक्त संदर्भ घेतला छावा कादंबरी. पण छावा कादंबरी हे काल्पनिक आहे. काल्पनिक असल्यामुळं त्याला इतिहासाचा आधार नाहीये. आणि आम्ही स्वतः तहसील केलं. आम्ही तिथं गेल्यानंतर तो माणूस जर व्यक्ती हयात नाहीये तर दोषी कोणाला जायचं. मग आम्ही त्या प्रकाशकांना सुद्धा सांगितलंय हे कंटेंट्स बंद करावेत, ह्याच्यात जे आक्षेपार्ह विधान आहे हे कमी करावेत. आणि आता सुद्धा आम्ही चित्रपटाला सुद्धा विनंती करतोय. उद्देकरांनी खूप चांगला चित्रपट बनवलाय, आम्ही त्याचं समर्थन करतोय. खूप चांगला आहे. देशापुढं जगापुढं संभाजी महाराज आज पोहोचलेत, पुन्हा आजपर्यंत कुणीच नाही पोहोचले, ते उद्देकरांनी पोहोचले. परंतु उद्देकरांना विनंती आहे की त्यांना मी वॉर्निंग पण देतोय की त्यांनी ज्या पद्धतीने शिर्के घराण्याला दोषी ठरवलंय त्यांना त्याला जबाब द्यावाच लागेल. नाहीतर आम्ही महाराष्ट्रभर उद्देकरांना फिरवू देणार नाही. आम्ही प्रामाणिक आहे, आम्ही राजघराण्यातले, आम्ही असं चोऱ्या करू नये. सर्व सरळ येऊ, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू. तुमच्या चुकीच्या नोंदी इतिहासामध्ये केल्या पिढ्यानपिढ्या असं तुम्हाला म्हणायचं आहे? इतिहासात नोंदी नाहीत, आम्ही म्हणतच नाही. तुम्ही कसं म्हणता की इतिहासात नोंदी नाहीत? नोंदी असेल तर आम्हाला सांगा. कादंबरी हा इतिहास होऊ शकत नाही. आणि असं तर सांगा, कारण काही कादंबरीमध्ये छत्रपती संभाजीराजांना रंगेल जुगारी काय काय सांगितलंय, बरं सांगितलंय ना. कारकून म्हणजे जे काही सरचिटणीस असतील त्यावेळेचे, या द्वेषापोटी मी परत सांगतोय, कुणाची जात बीत काय नाही. छत्रपती संभाजीराज सर्वांचे धर्मवीर हे नंतर बनवण्यात आले. ते सर्व जाती धर्माचे छत्रपती होते. 8 भाषा सगळ्या गोष्टी येणाऱ्या एक कायदे पंडित होते. त्यांना कधीच जात बीत नसली नाही. गोष्ट पोर्तुगीजाला समजली आहे का? ती गोष्ट जे राज्यकर्ते संभाजीराजेनंतर होते त्यांच्या लक्षात आलं नाही एखाद्या पुण्याला तिकडे चोरी केली. मग मी तुम्हाला काय म्हणतोय, कुणाला कशा पद्धतीने काय केलं पुढे राहिले. बघा. इतिहास आता बरेचसे इतिहास तज्ञ संशोधक ह्या आमच्या सगळ्यांचे आमच्याकडं प्रस्तावित आले किंवा त्यांच्या भावना आल्या की साफ चुकीचे. आणि मला असं वाटतं हा संशोधनाचा भाग आहे. मला एकच शेवट मला असं वाटतं की राजेश शेळक्यांवर कुठेतरी अन्याय होत आहे. तुम्हाला असं म्हणायचं का त्या कारकूर आणि दचंब करून बरोबर. त्याच्याच प्रश्नाला प्रश्न आहे. कारकुनीने बखर जी लिहिली गेली, ऐका, बखर म्हणतोय. बखर ज्या छत्रपती संभाजीराजांनी ज्याला हत्तीच्या पायाखाली घातलं त्याचा नातू जर बखर लिहित असत, ऐका, 122 वर्षानंतर 122 वर्षानंतर लिहित असल. बरं, तुमच्या आजोबाला जर कुणी मारलं असेल तर तुमच्या डोक्यात राग नसा ना. अरे माझ्या आजोबाला वडिलांना मारलंय तर माझ्या नातूने काय लिहिलं पाहिजे की नाही, ह्याला काहीतरी कशा पद्धतीने. ते कायदे पंडित होते, चतुर होते, त्यांच्याकडे चिठ्ठीची होती, लिखाण होतं. लेखन आम्ही फक्त लढायचं काम केलं. हो, गद्दारी आणायचं पण त्यांनी केले का? असं तुम्ही शोधायचंय ते तुम्ही शोधाय. नाही सर असं कुणाचं. एक मिनिट सर इतिहासाचा भाग आहे. हो, मला असं वाटतं संशोधनाचा भाग आहे. साबूत करण्यासाठी आलेले आहे. माझी विनंती हो, ते तुमच्या पुढे आहे, सगळा इतिहास पुढे आहे ना. इतिहास लिहिलेला आहे महाराजांवर किंवा संभाजी महाराजांवर. हा तुम्ही म्हणताय की कादंबऱ्या आणि कथेला इतिहास लिहिला गेला, हा सगळा काल्पनिक आहे. कादंबरी या इतिहास काल्पनिक नसतो. छावा कादंबरी ऐका, ऐका ना, तसं नाही मॅडम. बघा मॅडम एक छावाचं दिलं का नाही? छावा कादंबरी काल्पनिक आहे. छावा कादंबरी काल्पनिक आहे, मान्य आहे. ओके. तुम्ही म्हणताय शिर्के घराणं तुमचं, आम्ही तेही मान्य करतो. तुम्ही जे म्हणताय की छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या लोकांनी गद्दारी केली त्यांना हाताच्या पायाखाली दिलं आणि त्यांच्या नातूंनी ती बखर लिहिली. ऐका, तसा पुरावा त्यांनी बखर लिहिली
अकसापोटी ती बखरलेली गेली का? दोषापोटी. अकसापोटी ती बखरलेली गेली का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, ज्या वंशजाने ती बखरलेली हम्म. जुनी दुश्मनी काढण्यासाठी ती बखरलेली का? आणि बखरली चुकीची माहिती शेतींच्या हातात दिली गेली का? असू शकतं. नाही ऐका हे संशोधन ऐका सर, हे कुणाला ऐका सर, तुम्ही पत्रकार लोक आहेत, खूप हुशार आहेत. मला असं वाटतं आमच्या तोंडातनं काढू नका. नाही. आम्हाला फक्त एवढंच कळतं की राजे शिर्के स्वराज्यनिष्ठ होते, त्यांनी स्वराज्यासाठी खूप मोठं योगदान दिलं. हे संशोधनाचा भाग आहे आणि आपण तुम्ही करा ना सर, संशोधक आहे. आपण मान्य करू. संभाजीराजेंना पकडलं त्यावेळेला राजे शिर्के कोणत्या बाजूला होते ते सांग. आता कोणतं आमचं स्वतःचं राज्य होतं, आमच्याकडे वेगळे तुम्हाला असं म्हणायचं, राज्य स्वराज्य ज्यावेळेस पकडले गेले राजे त्यावेळेस उत्तेकर हे तिथे उभे होते असं म्हणायचंय का? नाही ना. आम्ही सहमत आहे. उत्तेकरांनी एवढा सुंदर चित्रपट आजपर्यंत भारतात देशात कधी झाला नाही छत्रपती संभाजीराजांवर. पण आमचा आक्षेप आहे जे आक्षेपार्ह कंटेंट्स आहेत, जिथं जी व्हिडिओग्राफी झाली, जे प्रकाशित झाले, ते थोडंसं डिलीट करून पुढे जावं. आम्ही त्याच्याबरोबर एक मिनिट थांबा. तुमच्या ह्याच्यात एक उत्तर आहे, एकच मिनिट थांबा. लेझिमचा जो विषय होता, लेझिमचा तो कसा कट केला हो? कसा केला? त्यावेळेस पण झाले ना हल्ला गुल्ला, त्यावेळेस छत्रपती तेव्हा चाललं. छत्रपती उदयनराजांनी त्यावेळेस स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की जे काही असे वेगळे आक्षेपार्ह कंटेंट किंवा काय असेल एखाद दुसरं ते काढून टाका. त्यांनी तेवढंही सांगितलं होतं. त्यावेळेस त्यांनी ते करायला पाहिजे होतं आणि त्याच्या आधी 8 दिवस आधी आपण पत्रव्यवहार केले त्यांचे. बघा, हे सगळं हे अमित राजांनी आमच्या मॅडम थांबा ते सांगते. आमच्या अमित राज ते सगळ्यांचे तुम्ही ह्या सगळ्यांचे पोहोचले, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही, चित्रपट सेन्सर बोर्डाचे सगळे अधिकाऱ्यांना 8 दिवस आधी आपण हो, हे बघा एक हे बघा, इथं उल्लेख आहे बघा. हे मी फक्त गुगलवर असं किंवा फिल्टर करणार. 1980 मध्ये झाल्यानंतर ऐका, जो 1980 मध्ये लिखाण प्रकाशित होतं कादंबरी, त्याचं लिखाण 70 मध्ये सुरू केलेलं आहे. 5-10 वर्ष त्याला लागले असतील. पण ज्यावेळेस बघा आता 10-20 वर्षात क्रांती आली, मोबाईल हे ते सगळं, युट्यूब तुम्ही कधीपासून पाहताय? आता 5-10 वर्षापासून. मग आता आम्हाला कळतं अरे ही काय गोष्ट चालली. आणि आताचा समाज खूप जागृत आहे आणि अटेंटिव्ह आहे, लगेच कळतंय एका क्षणामध्ये. मग आमच्या वडिलांपाशी मोबाईल नव्हते, त्यांनी काय लिहिलं ते गेलं नाही. आमचे लोक शेतकरी हो, राजे शिर्के घराणे शेतकरी स्वराज्यनिष्ठ आणि राजे हा लिगल नोटीस आपण देतोय. त्याच्यामुळे आम्हाला आत्ता समजतंय ना, आणि ज्यावेळेपासून समजतंय ते कंटेंट पूर्ण विकिपीडियाला प्रसिद्ध झालेला आहे. संपूर्ण बघितला का? हो, आत्ता बघितला आम्ही. आम्ही रिलीज व्हायच्या आधी नोटीस दिली आहे शासनाला, अजून नाही दिलं. आम्हाला असं वाटत होतं पण दिलेली आपण 7 दिवस आधी दिली. सेन्सर बोर्ड सह सगळ्यांना दिलेले आहे. व्हायच्या आधी 7 दिवस आधी होते. तुम्ही 7 तारखेला हो. दिलेली. छावा कादंबरी तुम्ही वाचली आहे. तुमचं म्हणणं आहे छावा कादंबरी पूर्ण काल्पनिक आहे. छावा कादंबरी लिहिताना अनेक इतिहासातल्या पुस्तकांचं जवळजवळ 10-12 अजून नाही दिलं. आम्हाला असं वाटत होतं पण दिलेली आपण 7 दिवस आधी दिली. सेन्सर बोर्ड सह सगळ्यांना दिलेले आहे. व्हायच्या आधी 7 दिवस आधी होते. तुम्ही 7 तारखेला हो. दिलेली. छावा कादंबरी तुम्ही वाचली आहे. तुमचं म्हणणं आहे छावा कादंबरी पूर्ण काल्पनिक आहे. छावा कादंबरी लिहिताना अनेक इतिहासातल्या पुस्तकांचं जवळजवळ 10-12 19-20 पुस्तकांचा संदर्भ घेऊन ती कादंबरी लिहिली गेलेली त्या आहे. सगळ्या इतिहासात मधल्या 18 ते 20 पुस्तकांचा संदर्भ घेऊन छावा कादंबरी ही लिहिली गेली. तुमचं म्हणणं आहे ती काल्पनिक आहे. बरं. पण ही जी इतिहासाच्या पुस्तकांचा जो रेफरन्स घेतला तो सगळा इतिहास खोटा आहे का? ऐका, छावा कादंबरी लिहिली कुठल्या आधारावर लिहिली? पुस्तक काय बोलतात? इतिहासाचा ऐतिहासिक पुरावा पुरावा आहे का काही? बरं ठीक आहे मॅडम, ऐका ना, मी तुमचं नाव लिहिलं त्याच्यावरती चालेल का? शिर्के घराचं नाव घेण्यासाठी कुठला आधार घेतला? आणि बखर का लिहितात?
शिवाजी महाराजांच्या घराण्याची माणसाला होती. तुमचं नातं तेरा पिढ्यामध्ये. संभाजीराजे गेल्यानंतर तुमचे नाते होते चालूच आहे हो 13 पिढ्यामध्ये. आज सुद्धा आज माझे आहे ना आजही राजे भोसले घराण्याची संबंध आणि असं आजही नातं चालू आहे. त्यांच्या पत्नी भोसले घराण्याचे आहेत. गायकवाड राजे आजही राजे प्रत्येक राजकारणाची आजही संबंध आहे घराणं भोसले ना. आज शेवटी आमच्या घराण्यात पण वादविवाद होतात ना त्याच्यामुळे कार्यक्रम चालू झालाय. महत्वाचं काय आहे पैसे कमवण्यासाठी नाही मॅडम, पैसे कमवण्यासाठी आमचा वापर केलाय. शेवट समजून घ्या. सर माझी सर सगळ्यात शेवटची ऐका संशोधन व्हावं ऐका थांबा. सर सर एक मिनिट आपण संक्षिप्त घेऊया. एक संक्षिप्त मागणी लास्ट 2 शब्दात मांडतो. उत्तेकरांनी खूप सुंदर चित्रपट केलाय. आमचा चित्रपटाला विरोध नाहीये, परंतु उत्तेकरांनी जे काल्पनिक खलनायक निर्माण केलाय, सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली जो आमचा अन्याय केलाय तो थांबावा. राजे शिर्क्यांची बदनामी लवकरात लवकर थांबावी, अन्यथा राजे शिर्के परिवार संपूर्ण आमचे आप्तेष्ट आमचे नातेवाईक मालुसरे असू मोहिते असू बाकीचे सगळे ए टू झेड म्हणजे जेवढे काही आमचे नातेसंबंध असतील सर्व राजघरातले सगळे एकत्र येऊन आम्ही आंदोलनात उभं राहणार आहोत आणि आम्ही न्याय मागणार आहोत. आमचं त्यांना विरोध नाहीये, फक्त आमच्या बदनामीला आमचा विरोध आहे एवढंच माझं म्हणणं आहे. ओके थँक्यू. धन्यवाद आभारी. नेमकी मागणी काय आहे आणि तुमचा आक्षेप कशावर आहे? कोणत्या गोष्टीवर अरे घ्यायचे ना साहेब, आम्ही आता उठेल आणि उद्या आमच्यावरती ऍक्शन घेऊ. उद्या आम्ही फक्त ना आता इथं झालं आम्ही कुठे दाखल आमच्याकडे सगळं रेडी आहे. फक्त आमचं आता शिवजयंतीवर म्हणून आम्ही थांबलो होतो. नाव सांगायची गरज आहे का? नाव सांगायची गरज नाही. शिवजयंती होती म्हणून आपण थांबलो गुन्हा करणार ना दाखल. एक मिनिट थांबा जरा. नमस्कार, मी दीपक राजे शिर्के. नुकताच छावा हिंदी चित्रपट प्रकाशित झाला. त्यामध्ये खऱ्या अर्थाने खूप चुकीचा तोडमोड करून बदल करून इतिहासामध्ये खूप वेगळ्या चुकीच्या पद्धतीने प्रकाशित केलेला गेला. तो प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये राजे शिर्क्यांची प्रत्यक्ष बदनामी केली. कुठलाही ऐतिहासिक संदर्भ आणि पुरावा नसताना सुद्धा या कुठल्या तरी काल्पनिक कादंबरीच्या आधारे त्यांनी ह्या चित्रपटामध्ये आमच्या राजे शिर्के परिवाराची बदनामी केली. त्यांचा निषेध म्हणून आज आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये उपलब्ध आहोत. आज त्यांना मी उत्तेकरांना दिग्दर्शक लेखक तर त्या छावा कादंबरीचे नाहीत, परंतु दिग्दर्शक आणि प्रकाशक आम्ही त्यांना लिगल नोटीस करून आम्ही त्यांच्यावर गुन्हे नोंद करणार आहोत. आज आम्ही आतापर्यंत शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही 19 तारखेपर्यंत आम्ही थांबलो होतो. नको गोंधळ, चांगल्या कामाला आणि एक स्वराज्याचा छत्रपती आज आपण त्याचा उत्साह साजरा करणार आहोत. त्यामध्ये कुठला गोंधळ होऊ नये म्हणून आम्ही हा छत्रपती शिवजयंतीच्या नंतर आज आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत. आमचा साफ एकच मागणी आहे, चित्रपटामधील आक्षेपार्ह राजे शिर्के परिवाराची जी बदनामी होते ते लवकरात लवकर ते वगळून यावे आणि पुन्हा प्रकाशित ते जे काय बदल करून पुन्हा प्रकाशित करावं. खूप सुंदर चित्रपट बनवला आहे. चित्रपट पाहताना शहारे येतात. जगापुढे खूप सुंदर मेसेज जातोय. छत्रपती संभाजीराजे जगाला कळतात, परंतु त्यातला खलनायक आपण चुकीचा दाखवलाय हे मी उत्तेकरांना सांगू इच्छितो. मी उत्तेकरांना जाहीर आवाहन करतो, लवकरात लवकर त्यांनी या चित्रपटाचं बदल करून प्रकाशित करावा, अन्यथा तुम्हाला गुन्हे नोंद करण्यात येईल. तुमच्यावर खूप मोठा रोष राजे शिर्के परिवार आणि सर्व आप्तेष्ट मंडळी, आमचे सगळे पाहुणे, सर्व राजे परिवार सर्व एकत्र येऊन तुम्हाला रोषाला सामोरं जावं लागत. नाहीतर तुम्हाला आबरू नुकसानीचा 100 कोटीचा दावा सुद्धा आम्ही ठोकणार आहोत. त्यांना लिगल नोटीस दिलेली आहे. आम्ही लवकरात राज्य शासनाला सुद्धा याची नोटीस दिली आहे. राज्य शासनाला पण विनंती करतो,
असे सामाजिक तेढ निर्माण करणारे गोष्टी होऊ नयेत. कुणाला तरी बदनाम करण्याचा हेतुपूर्वक कट इथं साध्य होऊ नये म्हणून मी सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो की आपण या सगळ्या मोहिमेमध्ये आमची साथ द्यावी आणि राजेश शिर्के परिवाराला जो अन्याय होतोय तो कुठं थांबला पाहिजे. आम्ही म्हणत नाही की इतिहास म्हणजे दाखवला नाही पाहिजे. योग्य आणि चांगला जे काही म्हणजे जे अस्तित्व असणारा इतिहास त्यांना दाखवला पाहिजे. तोडमोड करून कुठला तरी बदल करून समाजात तेढ निर्माण होते असं कुठं दाखवता कामा नये अशी आमची विनंती आहे. राज्य शासनाला आणि प्रशासनाला सुद्धा विनंती आहे. रोषाला सामोरं जावं लागत नाहीतर तुम्हाला आबरू नुकसानीचा 100 कोटीचा दावा सुद्धा आम्ही ठोकणार आहोत. त्यांना लिगल नोटीस दिलेली आहे. आम्ही लवकरात राज्य शासनाला सुद्धा याची नोटीस दिली आहे. राज्य शासनाला पण विनंती करतो असे सामाजिक तेढ निर्माण करणारे गोष्टी होऊ नयेत. कुणाला तरी बदनाम करण्याचा हेतुपूर्वक कट इथं साध्य होऊ नये म्हणून मी सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो की आपण या सगळ्या मोहिमेमध्ये आमची साथ द्यावी आणि राजेश शिर्के परिवाराला जो अन्याय होतोय तो कुठं थांबला पाहिजे. आम्ही म्हणत नाही की इतिहास म्हणजे दाखवला नाही पाहिजे. योग्य आणि चांगला जे काही म्हणजे जे अस्तित्व असणारा इतिहास त्यांना दाखवला पाहिजे. तोडमोड करून कुठला तरी बदल करून समाजात तेढ निर्माण होते असं कुठं दाखवता कामा नये अशी आमची विनंती आहे. राज्य शासनाला आणि प्रशासनाला सुद्धा विनंती आहे. आणि उतेकरांना मी पुन्हा जाहीर निवेदन आणि एक आवाहन करतो. त्यांना मी वॉर्निंग देतो की लवकरात लवकर तुम्ही करावा अन्यथा उतेकरांचं आम्ही जाणं महाराष्ट्रभर फिरणं बंद करू. आम्ही चित्रपट बंद करण्यासाठी आलो नाही. चित्रपट खूप सुंदर आहे. आम्ही चित्रपट बंद करणार नाही पण चित्रपट एवढा सुंदर बनला असताना तिथनं खलनायक चुकीचा आपण दाखवलाय. त्यांना जबरदस्ती इतिहासात बदल करून खलनायक दाखवला गेलाय. हे आम्ही सहन करणार नाही. आमची बदनामी आम्ही सहन करणार आहेत. ह्या वॉर्निंगसाठी आम्ही निषेध करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतो. धन्यवाद. जय हिंद.